खाली जो रोड जातो तिथून पण आहे रोड एक, आणि आपण बोटीने पण येऊ शकतो. कुंडलिका व्हॅली आहे तिथून सरळच आपल्याला यायचं आहे. तर इथं कैलासगडला रोड गेलेला आहे आणि इथे आहे डीपी आहे. डीपीला एक फलक लावलेली आहे, इथं पाहू शकतो कैलासगड, आणि तिथं अजून एक फलक लावलेला आहे कैलासगड. तर तिथून आपल्याला जायचं आहे. तर चला आता आपण जाऊया. तामिनी घाटात जातानीच इथं हा बोर्ड आपल्याला लागतो कैलासगड म्हणून. तर आपल्याला इथून जायचं आहे कैलासगडला. तर चला आता आपण जाऊया. इथं आपण पाहू शकतो इथे ही फलक लावलेली आहे कैलासगडाकडे. तर चला आता आपण जाऊया. तर 5 मिनिटाच्या चढाईनंतर येथे आपण मुळशी धरणाचं विहंगम दृश्य पाहू शकतो. तर दुपारचे 12 वाजलेले आहेत, पण आम्हाला काहीच गरम वाटत नाही का की थंडगार वारं सुटलेले आहे. तर चला वर चढायला अजून 1 तास तरी लागल. जर तुम्ही आमचा मोहनगडचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला सेम असाच एक्सपिरियन्स आला आहे. म्हणजे आता दिसला असेल की असे टप्प्याटप्प्याने यायचं, पण खूप लांबून यायचं आपल्याला. पण पाहू शकतो तो रोड किती लांब गेलेला आहे. थंडगार कारवीच्या जंगलातनं जायची मजा वेगळीच आहे. इथं खूप भयानक जंगल आहे. किल्ल्यातला चढायचा एक बेनिफिट आहे की जंगल भरपूर आहे, पण वाट चुकण्याची शक्यता नाही का की पूर्ण मळलेली वाट आहे.
किल्ल्याच्या टॉपला पोहोचलेलो आहे. 2 तास तर गेले चढायला. आणि इथं वर आल्यावर इथं पहिलाच बोर्ड लागतो शिवलिंगाकडे. बहुतेक तिकडं असेल शिवलिंग. आणि इकडं एक कोरडा तलाव येतो पाहूया. तर ध्वजस्तंभापासून समोर आलो इथं 2 वाटा दिसतात. एक जी गेलेली आहे ते गडावर गेलेली आहे आणि ही वाली वाट जी गेलेली आहे ती पाण्याच्या टाक्यांकडे गेलेली आहे. तर पहिला आपण पाण्याची टाकी पाहून येणार आहे. ध्वजस्तंभापासून सरळ चालत आल्यापासून वर तिथं पाण्याची टाकी असते. एक फळी लावलेली आहे. तिथून आपल्याला खालच्या साईडला जायचं. आणि हा जो मार्ग गेलेला आहे तो किल्ल्यावर गेलेला आहे. हा किल्ला तो शेवटचा डोंगर आहे. चालत आल्यावर पाण्याची टाकी आपल्याला लागलेली आहे. खूप सगळे मोठे मोठे पाणी टाके. हे पाणी पिणे योग्य नाहीये. मला वाटतं हे जास्त खोल नाही का. तिथं जाऊ शकतो काठी खाली असे. इथं आपण पाहू शकतो बांधकाम असं केलं आहे की हे टाकी बनवायच्या आधी इथं गुहा बनवायचा प्रयत्न केलाय. पण काय त्यांना हार्ड रॉक मिळाला असेल म्हणून त्यांनी इथं पाण्याची टाकी बनवली. टाकी समोर आपण पाहू शकतो कसं केलेलं आहे. आणि तिथे पण पाहू शकतो. आता आपण पाण्याची टाकी पाहून आलेलो आहे. आणि आता आपण वर जाणार आहे. वर जास्त काही बघण्यासाठी नाहीये. फक्त एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे ते आहे. तर चला आता आपण पाहूया. फायनली आता आपण कैलासगडाच्या टॉपला आलेलो आहे. आणि समोरच ते मंदिर दिसत आहे आपल्याला. तिथं बोर्ड लावलेला आहे. तर चला आता आपण जाऊया. तिथे आपण पाहू शकतो बांधकामाचे अवशेष आहे. तिथं आहे गवत असल्यामुळे आपण जास्त दाखवू नाही शकत. तिकडं पण काही अवशेष आहेत पण इथे जायला मार्ग पूर्ण बंद झालेला आहे. आणि गवत असल्यामुळे पूर्ण जो वाड्यांचे किंवा बांधकामाचे अवशेष आहेत ते पण पूर्ण म्हणजे झाडांना कव्हर झालेले आहेत. मंदिरापाशी जाण्याच्या अगोदर त्या साईडला आपण जाऊन येऊ.
आता आपण आलेलो आहे, इथं आपण पाहू शकतो. किल्ल्यावरचं इथं जे हे शिवलिंग आहे याच्यावरून पण या किल्ल्यावर असं पण असू शकतं की या किल्ल्यावर त्याच्यावरूनच कैलासगड असे नाव पडलेले असते, की किल्ल्यावरचं मेन हे मंदिरच आहे. आणि या किल्ल्यावर तुम्ही समजा आले आणि कमीत कमी 4-5 जणांचा ग्रुप घेऊन या आणि असं एका जागेवर जास्त वेळ थांबू नका, का की इथं खूप असं गवत आहे, आपण पाहू शकतो. इचुकाट्याची भीती आहे म्हणून तुम्ही जास्त वेळ एका जागेवर थांबू नका, चालत राहा. आणि समजा अशी काठी घ्या, हे आपण पाहू शकतो अशा प्रकारचे काहीतरी काठी घ्या आणि वाजवत चाला, म्हणजे काय असेल साप वगैरे तर ते घाबरून लांब पळून जातं. तर मित्रांनो, तिथे आपण पाहू शकतो माणसाने कसं इथं कचरा केलेला आहे. तर या असं बॉटल वगैरे काही टाकू नका, ते पाहू शकतो तिथे पण टाकलेलं आहे. असं किल्ल्यावर कचरा करत नका जाऊया. आता आम्ही आमच्या बॅगेत घेऊन जाणार आणि खाली डस्टबिन वगैरे काय असेल तर तिथे टाकणार. तुम्हीही असंच करा, पण किल्ल्यावर घाण नका करू. आपण म्हणतो की ताम्हिणी घाटातला जाताना हा लागतो, पण जास्त तर माणसांच्या मनात हा विचार येतो की ताम्हिणी घाटातनं हा किल्ला दिसत का नाही, की हा जो डोंगर आहे याच्यामुळे हा किल्ला ताम्हिणी घाटामध्ये दिसत नाही. याच्या त्या बाजूला ताम्हिणी घाट आहे. किल्ल्यावर बऱ्यापैकी काही अवशेष राहिलेले आहेत, म्हणजे गुहा आहे, परत पाण्याची टाकी आहे, तिथे बांधकामाचे अवशेष आहे, मंदिर आहे. याच्याशिवाय किल्ल्यावर काही नाहीये. पण किल्ला आपला म्हणजे किल्ला आहे म्हणून आपल्याला तर यायचंच आहे. ताम्हिणी घाटामधनं हा किल्ला नाही दिसत, पण जेव्हा आपण मुळशी धरणाच्या त्या साईडून रोडवरून जात असताना या डोंगराला पाहतो, पण आपल्याला कळूच नाही येत की नक्की हा किल्ला आहे का, की आपल्याला काही अवशेष तटबंदी पण नाहीये म्हणून आपल्याला कळूनच नाही येत की हा किल्ला आहे. तर तुम्हाला सांगतो, मुळशी धरताना जाताना आपल्याला हा डोंगर दिसला तर समजायचं की हाच कैलासगड आहे. तर तुम्ही इथे या, बघा. असा खूप अपरिचित असा हा किल्ला आहे कैलासगड, आणि जास्त काही माणसं येत नाहीत या किल्ल्यावर, कारण की हा किल्ला अपरिचित आहे, जास्त कुणाला माहीत नाहीत. काही माणसांना खाली फलक दिसली तरी ते दुर्लक्ष करून पुढे जातात. आणि आपण आपल्या किल्ल्याचं संवर्धन करायला पाहिजे. आता आम्ही गुहेकडे गेलो, तिथं काही माणसांनी असे पायऱ्या बनवलेले, असे खोबून तिथं असे पण खूप पडलेले आहेत, म्हणजे त्यांचं फावडं वगैरे असं सामान पण पडलेलं आहे. याच्यावरून आपण अंदाज करू शकतो यांनी पूर्ण गुहेपर्यंत पायऱ्या खोदून केलेल्या आहे. म्हणजे आपण इथे एवढा किल्ल्यावर येऊन कचरा करतो आणि ते आपलं साफ करतात, म्हणजे आपण त्यांचं काम वाढवतोय. पण प्लीज असं करू नका, उलट त्यांचं काम इझी करा, आपण पण त्यांची मदत करूया. तर सगळं जो किल्ल्यावरचा कचरा असतो जास्तीत जास्त तुम्ही कचरा नका करू. तर बाय बाय, जय महाराष्ट्र. हा जो किल्ला आहे तो शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. आणि जर तुम्ही इथे येत आहेत तर फेब्रुवारी महिन्यानंतरच या. इथं खूप गवत आहे, आपण पाहू शकतो. आम्ही आता जानेवारी महिन्यात आलेलो आहे तरी. आणि
इथं पाण्याचं बॉटल घेऊनच या कंपल्सरी 3 बॉटल तरी घेऊनच या. आम्ही एवढीच म्हणजे फुल भरून आणली आहे बॉटल आणि एकच आणली एवढी फुल भरून आणि ती रिकामी ठेवली. आम्हाला वाटलं पाण्याची टाका आहे म्हणून भरू शकतो पण असं काही नाहीये. पाण्याच्या टाक्यातलं पाणी घाण आहे म्हणून तुम्ही 3 बॉटल तरी कंपल्सरी आणा. आणि खाली जी गुहा आहे ती खूप लांब आहे म्हणून आपण काही करू नाही शकत. पण पुढच्या वेळेस जेव्हा येणार तेव्हा स्पेशल दिवस काढून या कैलासगडसाठी येणार आम्ही आणि गुहेकडे जाणार आणि वेगळा व्हिडिओ बनवणारच. तर कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलतून नवीन असाल तर शेजारची जी घंटाई आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. तोपर्यंत बाय बाय.